नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या नवीन मालिका. आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग ही मालिका. ठरलं तर मग ही मालिकेमध्ये आज आपल्याला दाखवते की पोलीसवाला म्हणतो, आला का तुम्ही अर्जुन? अर्जुन म्हणतो, हो मी काही इथं कामासाठी आलो आहे असं अर्जुन म्हणतो. अर्जुन म्हणतो की मला काहीतरी तुला दाखवायचं आहे. पण तो पोलीसवाला खूप ॲटिट्यूडमध्ये म्हणतो की काय आहे, तुम्हाला मी सतत बार सांगितलं आहे नाही यायचं माझ्याकडं, तरी पण तुम्ही दोघं येता. मग अर्जुन म्हणतो, तुझी सगळी काळी चिठ्ठी माझ्याकडे हातात आहे आणि तू जेही काळे काळे काम केलेत ते सर्वांचं लिस्ट माझ्याकडे आहे. मी हे सर्व दाखवू शकतो कोर्टात असं अर्जुन म्हणतो. हे म्हणताच मग नंतर अर्जुन म्हणतो, मी हे सर्व वाचून दाखवतो, थांबा तुम्हाला आणि पाहू आपण तुमची किती खरे आणि किती खोटे आहेत. मग अर्जुन हे म्हणतात. सायली म्हणते, अहो एवढं वाचण्यात तुम्हाला 2 तास लागेल, एवढं वाचत बसेल तर कसं जमेल, तुम्हाला हे वाचण्यात 2 तास लागेल असं सायली म्हणते अर्जुनला. हे अर्जुन म्हणतात, हो असं म्हणतो. मग नंतर तोच पोलिसाला म्हणतो, मला काय धमकवताय, असले मी छोटे मोठे धमकीने भीत नाही असं अर्जुनला तो सांगतो. आणि म्हणतो, मी असले काळे काम नाही, मी हे खोटं मानतो, असले मी खरं मानत नाही असं तो अर्जुनला म्हणतो. अर्जुन म्हणतो काय आहे ना, गुन्हेगार कधी पण काय ना काय पुरावा मागे सोडतोच असं म्हणतात. तो पोलीसवाला अर्जुनकडे बघतच असतो. आणि अर्जुन म्हणतो, मी तुझी काळी चिठ्ठी चल 1-2 ऐकून दाखवतो, सगळे तर नाही ऐकवणार कारण की 2 घंटे लागतील सगळे ऐकायला, फाईल खूप मोठी आहे. नंतर अर्जुन एक नाव म्हणताच मग तो पोलीसवाला बघतच असतो अर्जुनकडे. तो आश्चर्यचकित होऊन जातो की यांनी कोणाचं नाव घेतले. अर्जुन पहिलं नाव घेतो, राजू. हे ऐकताच त्याच्या डोळ्याखालचं निघून जातं आणि तो काहीच म्हणत नाही, फक्त अर्जुनला बघतो. मग नंतर पहिलं नाव सांगतो, राजू. मग नंतर राजूची फोटो दाखवली येते आणि मग नंतर अर्जुन म्हणतो, ड्रग डीलर्स. हे तुला तर माहीतच असेल, तू विसरला नसेल ना असं अर्जुन म्हणतो. आणि त्याला सोटवण्याच्या मागे तुझा हात होता असं तो म्हणतो. मग नंतर अजून एक नाव अर्जुन घेतो. अर्जुन म्हणतो, नंबर 2 शिशिर सोनावणे. यो लाच घेताना पकडला होता आणि तो पुढच्याच दिवशी सुटला असं अर्जुन म्हणतो. आणि अर्जुन म्हणतो, का? त्याच्याहून मोठी लाच तू घेतलेली आणि तुझे सगळे काळे चिट्टेचे नाव ह्याच्यात आहे असं अर्जुन म्हणतो. हे ऐकताच त्या पोलीसवाल्याच्या हाताखालची जमीन खसकून जाते. आणि अर्जुन म्हणतो, मग आता 3रा नंबर फ्रॉड केस. तू फ्रॉड केसमध्ये तू नावसुद्धा आणि FIR सुद्धा नोंदवून घेतली नव्हतीस आणि तू तेच केस रफादफा केला. आणि 4था म्हणून तेव्हा सायली म्हणते, थांबा त्यांचं तोंड तरी बघा कसं झालं आहे असं सायली म्हणते. मग अर्जुन म्हणतो की हे 4था केस आहे, ते मी सांगेल ना, मी आता डायरेक्ट कोर्टातच सांगेल. मग नंतर सायली म्हणते, बघितलं का यांचं तोंड कसं पांढरं झालं आहे, आता पुढचं नका सांगू. मग नंतर अर्जुन म्हणतो, हो नाही सांगत, आता डायरेक्ट कोर्टातच. हे सर्व केस आता मी सगळे कोर्टातच घेऊन जाणार आहे आणि हे सर्व मी तुला कोर्टातच सांगेल असं म्हणतो. अर्जुन म्हणतो, मी आता हे सर्व कोर्टाच्या लॉसमोर दाखवणार आणि तुला जेल नक्कीच होणार असं अर्जुन म्हणतो. मग अर्जुन म्हणतो, अरे हां एक केस तर राहिलीच ना. हां एक केस तर राहिली, ते केस तर मी ऐकूनच दाखवणार असं अर्जुन म्हणतो, हां साक्षी आणि महिपतची केस. साक्षीचे सगळे पुरावे जाळून टाकले या पोलीसवाल्यांनी, हे तर खूप मोठा गुन्हा आहे असं अर्जुन म्हणतो साक्षीचे पुरावे जाळून टाकले आणि नष्ट केले यानेच असं अर्जुन म्हणतो. मग अर्जुन म्हणतो, हे सर्व मी दाखवू का, या तू खरं सांगशील सर्व असं म्हणतात. मग नंतर न्यूजवर एक चॅनल न्यूज सुरू होत असते आणि न्यूजमध्ये सर्वांचं लक्ष जातं. न्यूजमध्ये असं सांगलं जातं की अर्जुन, सायली आणि सर्वांची नजर तिथे, पोलीसवाल्याची नजर सगळे टीव्हीवर असं दाखवले होते की ते पोलीसवाला तिथे असताना सर्व सबूत कसं नष्ट झाले, सर्व तिथे त्याच्यावरच निशाणा करत असतात आणि त्याच्यावरच घोर हे होत असतं आणि टार्गेट तोच असतो असं. आणि अर्जुन त्यांचा खुलासा करेल का असं न्यूजमध्ये दाखवलं येतं आणि आमची न्यूज पाहतच राहावं असं न्यूजमध्ये म्हणतं. मग नंतर आता पुढे काय होईल, मग नंतर अर्जुन म्हणतो त्याला की तुम्ही खरं सांगशाल की तुमचं निर्णय बदलून जाईल असं तो म्हणतो. तू तर पैसे मैपत करून घेतलेलेच आहेत, ते तू खरं सांगशील कोर्टात, या मीच तुझे सगळे पुरावे कोर्टासमोर आणू असं म्हणतो. आणि म्हणतो की तुझ्यासारखे सगळे भ्रष्ट लोक नसतात आणि मला असं एका प्रामाणिक इन्स्पेक्टरने मला हे सर्व पुरावे दिले तुझ्याबद्दल असं अर्जुन म्हणतो.
हे सर्व पुरावे माझ्याकडे कसा आले तुला हेच विचार पडत असेल ना. तुझ्यासारखे सगळे काळे करणारे नसतात, तुझ्यासारखे काळे पैसे घेऊन नसणारे असतात. काही इन्स्पेक्टर स्वतःची इज्जत करतात आणि ते मला सबूत दिले आणि इन्स्पेक्टर जे आहेत ते खूप इमानदार होते म्हणून त्यांनी मला सर्व पुरावे दिलेत असं अर्जुन म्हणतो त्याला. ते ऐकून त्याच्या हाताखालची जमीनच खसकून जाते. आता मित्रांनो पुढे काय होईल ह्यो खरं कोर्टात बोलणार आहे का हे आपल्याला दाखवलेलं नाही. आता उद्या आपल्याला कोर्टात, आज आता कोर्टात दुसऱ्या सीनमध्ये कोर्ट दाखवलेले आहे. त्या कोर्टात आता ह्यो काय म्हणेल आपण नक्कीच पाहू. ह्यो पलटेल की खरंच उत्तर देईल ह्याला वाचवण्यासाठी काहीही करू शकतो. मग ह्यो खरं बोलेल की अर्जुन सायलीने जसं बोललंय तसं बोलेल. या खोटं बोलणार आहे कोर्टात हे आपण नक्कीच पाहू. आता आपल्याला दाखवले येते की मग तिथे जज येतात. जज म्हणतात कारवाई सुरू करावी. मग नंतर सर्व तिथे उपस्थित असतात. सायली, साक्षी, महिपत, सर्व, प्रिया वगैरे सर्व उपस्थित असतात. मग नंतर अर्जुन म्हणतो माय लॉर्ड, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आत्तापर्यंत साक्षी जेही बोलले ते सर्व खोटं आहे. ती म्हणत होती की ती बाहेर थांबलेली पण ती आत गेलेली. आपला पेंडेंट सापडलं व काही सबूत सापडले आणि कॉल रेकॉर्डिंगच्या नादाने तुम्ही समजू शकता की कोण खरं बोलते आणि कोण खोटं. आणि माय लॉर्ड, ती आत गेलेले. ती म्हणत होती 2 वर्ष झालं की नव्हते आत गेले, पण ती स्वतः आत गेलेले आणि ती असं खोटं पण म्हणत होते की ती बाहेरच होते पण ती आत रूममध्ये गेलेले. कारण की आपल्याकडे पेंडेंट व व्हिजिटिंग कार्ड आणि खूप काही पुरावे आहेत. ते सर्व पुरावे काय सांगत आहेत हे आपण बघू शकतो. आणि ती खोटं बोलते आपण हे सिद्ध झालं. आणि मी सिद्धच केलेलं काल की ती खोटं म्हणत होते कोर्टाच्या समोर आणि ती सगळं कोर्टाला येडं बनवत होती. आणि ती म्हणते की ती आत नव्हतेच गेले पण ती आत गेलेले असं अर्जुन म्हणतो. मग नंतर हे ऐकताच दामिनी काय ऑब्जेक्शन घेत नाही पण अर्जुन सतत म्हणत असतो की ती खोटं म्हणते. मग अर्जुन म्हणतो माय लॉर्ड, माझी अशी विनंती आहे की लवकरात लवकर हे केस संपवा. आणि अर्जुन म्हणतो की साक्षी खोटं बोलले हे सर्वांना आपल्याला माहीतच आहे. साक्षी रागात अर्जुनला बघत असते. तिथे मागे प्रिया पण उपस्थित असते. मग नंतर जज म्हणतात, मग अर्जुन म्हणतो मला काही टाईम द्या, मी काही पुरावे जप्त करत आहे. आणि हे पुरावे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित होणार आणि आज हा कोर्टाचा निर्णय बदलणार असं अर्जुन म्हणतो. आणि ह्या पुराव्यांनी तुम्हाला खूप चांगले मदत होईल असं म्हणतो. मग नंतर दामिनी म्हणते काय हो अर्जुन, तुम्ही काय करताय, परत तेच कोर्टाचा टाईम वेस्ट घालताय. असं नसतं ओ असं म्हणतो. मग नंतर अर्जुन काहीच बोलत नाही. दामिनी म्हणते हे फक्त टाईम वेस्ट करतात अर्जुन सुभेदार आणि कोर्टाला समजावा की माय लॉर्ड, ह्यांना समजावा की असं वाया नसतं घालायचं टाईम आणि ह्यांच्याकडे काही पुरावा नाही. हे सतत कालचेच पुराव्याबद्दल म्हणत आहेत पण तुमच्याकडे काय नवीन आहे का असं म्हणतो. मग नंतर अर्जुन म्हणतो मी काही नवीन पुरावे आणत आहे, फक्त मला थोडा वेळ द्या. मग नंतर लॉर्ड म्हणतो की अर्जुन सुभेदार, तुमच्याकडे काय खरं असेल तर तुम्ही सांगा, असं टाईम वेस्ट नका करू. कोर्टाचा टाईम खूप अमूल्य असतं असं तो म्हणतो. मग अर्जुन म्हणतो मी काही टाईम वेस्ट नाही करत आहे, मला फक्त थोडी वेळ द्या माय लॉर्ड, मी नक्कीच तुम्हाला चांगले पुरावे आणून देईल. मग नंतर अर्जुन हे म्हणतात, दामिनी ऑब्जेक्शन म्हणते ऑब्जेक्शन माय लॉर्ड, हे फक्त टाईम वेस्ट करायसाठी म्हणत आहेत, अजून काय ह्याचं आहे ते हेतू नाही. मग नंतर लॉर्ड म्हणतात तुम्ही कोर्टाचं वाया नाही घालायचं टाईम, हे खूप अमूल्य असतं आणि असं टाईम न घालायचं वेस्ट. तुम्ही तुमच्याकडे काय पुरावे असेल तर तुम्ही द्या, नाहीतर मी हे कोर्टात पुढची डेट वाढून देतो असं अर्जुनला म्हणतो. अर्जुन म्हणतो नाही, आजच खूप इम्पॉर्टंट डे आहे आणि आजच मला हे सर्व पुरावे इथे कोर्टात आणवायचे आहेत आणि आजच मला हे करायचे आहेत. मग नंतर आपल्याला दुसऱ्या सीमेत दाखवले होते की तिथे चैतन्य असतो, शोधत असतो. चैतन्य शोधतो आणि पोलिसाला म्हणतो कुठे ठेवले हो तुम्ही पुरावे, आणि तोच विसरून जातो की कुठे पुरावे ठेवलेत. आणि सर्व दोघं शोधत असतात की कुठे पुरावे आहेत आणि त्यालाही लक्षात येत नाही की कुठे पुरावे ठेवले आहेत. मग नंतर ती विचारते सायलीला की काय गं, एवढं कुठं झालं, एवढा उशीर झाला, अजून सबूत नाही आले, काय रे काय झालं. सायली पण विचारत असते की काय चालू आहे आणि सायली काही म्हणत नाही. सायली म्हणते थांब थोडं कुसुमताई, थोड्यानंतर येईलच. कुसुमताई विचार करत असते की काय झालं असेल आणि तिला पण चिंता असते की मधुभाऊ कधी सुटतील आणि कधी होईल. मग नंतर ते चित्र चैतन्य आणि तिथे दोघं शोधत असतात. पोलीसवाला पण शोधत असतो की कुठे ठेवले सगळे सबूत आणि सबूत काय मिळत नाही. मग नंतर सर्वांना टेन्शन आलं असतं की काय होतंय. महिपत ते विचार करत असतात की काय सबूत आहे. मग नंतर तिथे चैतन्याला काहीच भेटत नाही. चैतन्य म्हणतं कुठे ठेवले हो तुम्ही. मग नंतर पोलीसवाला म्हणतो अरे मी इथंच ठेवलेले, कुठे गेले काय माहिती. मग नंतर अर्जुन काय
म्हणतच नाही तेव्हा दामिनी म्हणते, माय लॉर्ड फक्त हे टाईम वेस्ट आहे. अर्जुन सुभेदारचं काहीच हे नाही. आणि अर्जुन सुभेदारला फक्त टाईम वेस्टच करायचा असेल तर मग जाऊन बाहेर करा ना, कोर्टाचा टाईम का वेस्ट घालताय. मग नंतर लॉर्ड म्हणतो की अर्जुन सुभेदार तुमच्याकडे खरे पुरावे असतील तर आता लवकरात लवकर आणा, नाहीतरी उद्याची तारीख घ्या. मग नंतर अर्जुन काहीच ऐकत नाही. अर्जुन म्हणतो, नाही माय लॉर्ड आजच तारीख आहे आणि आजच पाहिजे. मग नंतर चैतन्याला एक लिफाफा सापडतो. लिफाफामध्ये सगळे सबूत असतात. हे बघता चैतन्य खूप खुश होऊन जातो आणि पोलिसवाला पण खुश होतो, कारण की ते सगळे सबूत भेटलेले असतात चैतन्याला. आणि चैतन्य ते सबूत बघूनच खूप खुश होऊन जातो, कारण की ते सबूत असतात ज्याचे साक्षीचं निर्णय होणार आहे. आणि साक्षीचे सगळे पुरावे ह्याच्यातच असतात. आणि पोलिसवाला पण ध्यानात येतं, हां मी इथं बगडमध्ये ठेवलेलं. मग नंतर आपल्या दुसऱ्या सीन दाखवले होते की लॉर्ड म्हणतात, आता उद्याची तारीख देऊ आता आम्ही. मग नंतर हे ऐकतात महिपत आणि साक्षी खूप खुश होऊन जातात आणि म्हणतात की हां बरं झालं, आता उद्याची तारीख आहे, आज काही अर्जुन सांगणार नाही. पण अर्जुन कन्व्हिन्स करत असतो लॉर्डला. पण तिथे दामिनी ऑब्जेक्शन घेत असते आणि म्हणते की टाईम न वेस्ट करता आपण पुढची तारीख घेऊ. अर्जुन हे म्हणतं, चैतन्य मागून आवाज देतो. चैतन्य म्हणतो अर्जुन. मग नंतर मागून अर्जुनच्या मागून चैतन्य येतो. मग नंतर चैतन्य एक लिफाफा देतो अर्जुनला आणि म्हणतो, हे घे अर्जुन. आणि हे ऐकताच अर्जुन खूप खुश होऊन जातो की चैतन्याने ते लिफाफा आणला आहे आणि त्यातच सर्व सबूत असतात. मग नंतर अर्जुन म्हणतो, हे बघा माय लॉर्ड, मी आज काय जे दाखवणार आहे ती खूप मोठी गोष्ट आहे, असं हे अर्जुन म्हणतो. मग तर साक्षी बघतच असते अर्जुनकडे की काय झाले आणि काय देणार आहे अर्जुन. मग नंतर हे ऐकताच मग नंतर महिपत खूप रागात बघत असतो आणि प्रिया बसलेली असते, कारण की सगळं सबूतने खोटी साक्षी दिलेली असते. मग नंतर आता साक्षी बघतच असते आणि अर्जुन म्हणतो, हे घ्या माय लॉर्ड, यात फिंगरप्रिंट आहेत आणि अतिशय जे फिंगरप्रिंट दिले होते ते सर्व खोटे आहे, असं अर्जुन म्हणतो. आणि हे ऐकताच साक्षीच्या जमीनची हालती जमीन खाचवून जाते. आणि मग नंतर मधुभाऊ खूप खुश होऊन जातात आणि मग नंतर अर्जुन म्हणतो, हे सर्व खोटे पुरावे होते आधीचे आणि हे आत्ताचे खरे पुरावे आहेत. अर्जुन म्हणतोच आणि म्हणतो की हे फिंगरप्रिंटमध्ये साक्षीच्या हाताचे फिंगरप्रिंट आहेत त्या पिस्तूलवर, आणि ते पिस्तूलवर साक्षीचे आणि मधुभाऊचे दोघांचे फिंगरप्रिंट आहेत, असं म्हणतो. मग नंतर हे म्हणताच मग नंतर दामिनी म्हणते, माय ऑब्जेक्शन माय लॉर्ड, हे अर्जुन फक्त गेम खेळत आहे आणि आधी पुरावे दिलेलेच होते ना, मग नंतर आता कसं काय चेंज झाले, असं अर्जुन म्हणतो. मग नंतर अर्जुन म्हणतो की नाही माय लॉर्ड, हे आत्ताचे पुरावे खरं आहेत. नंतर दामिनीला सांगतो, माझं ऐकायचं नसेल तर मी इन्स्पेक्टरला आणू का, जे इन्स्पेक्टरने हे केस हँडल केलेलं होतं. हे ऐकताच सर्वांच्या खालची जमीन खचकून जाते आणि सर्व विचार पडत असतात की काय झालं, कोण आहे हा. आणि इन्स्पेक्टर म्हणतो, इन्स्पेक्टर येतच नाही. मग नंतर अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टरला बोलवू का. आणि दामिनीच्या हाताखालची जमीनच खचकून जाते की काय झालं, काय म्हणतोय अर्जुन. आणि साक्षी अस्तव्यस्त होऊन जाते. साक्षी काहीच बोलत नाही. साक्षीला काही कळतच नाही की काय बोलावे आणि साक्षी खूप टेन्शनमध्ये आलेले असते. आणि इन्स्पेक्टरचं नाव ऐकून साक्षीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती खूप घाबरलेली असते की आता मी गेले. आणि मग नंतर अर्जुन म्हणतो, मी जे इन्स्पेक्टरला बोलवतो तो तिथे इन्व्हेस्टिगेशनला होता आणि त्याने सबूत बदललं आहे सर्व, असं अर्जुन म्हणतो. दामिनीला काही यकीन होत नाही. दामिनी पूर्णपणे साक्षीला वाचवायची कोशिश करत असते. मग नंतर प्रिया म्हणते, आता मी गेले. हे ऐकताच मग नंतर आता मी गेले, आता माझं काय होणार, मी तर पुरावे खोटे दिलेत. हे ऐकताच तो ऐकून जातो. नंतर विलास म्हणतो की काय म्हणतेस, गेले का गेलेस, काय झालं, असं तो म्हणतो. मग नंतर तो म्हणतो, प्रिया म्हणते की काय नाही बाबा, मी असंच म्हणत होते, मी तर फक्त तिथे मधुभाऊला बघितलेलं. नंतर तिथे साक्षीचे पैसे कसे काय. नंतर तो म्हणतो की काय खोटं काय दाखवणार नाही, तो खरंच दाखवणार पुरावे, असं म्हणतात. प्रियाला खूप टेन्शन येतो. नंतर प्रिया विचारच करत असते की काय झालं. प्रिया म्हणते, आता तर मी गेले. मग नंतर प्रियाचं सीन कट होऊन जातो. मग नंतर आपल्याला दुसऱ्याच भागात दाखवले होते की तिथे इन्स्पेक्टरला बोलायला जातो. मग नंतर अर्जुन म्हणतो, माय लॉर्ड, मी इन्स्पेक्टरला बोलू शकतो का. मग ते हे ऐकतात सर्व चकित होऊन जातात. साक्षीच्या तोंडातून काहीच निघत नाही. साक्षी खूप टेन्शनमध्ये असते की आता काय होणार. आणि मग नंतर कोणीच काही बोलत नाही. मग नंतर अर्जुन म्हणतो, मी बोलू का इन्स्पेक्टरला. नंतर प्रियाचं पण तोंडातलं काही शब्द निघत नाही
नाही लॉर्ड परमिशन देतात आणि म्हणतात हो बोलव ना. मग नंतर तिथे इन्स्पेक्टर येतात आणि म्हणतात, इन्स्पेक्टर म्हणतो की हे ऐकतात इन्स्पेक्टरचं नाव साक्षी खूप आश्चर्यचकित होऊन जाते की आता काय झालं, आता मी वाचणार नाही आणि आता साक्षीला कोणीही वाचू शकणार नाही. आणि महिपत पण खूप टेन्शनमध्ये असतो कारण की त्याच्या मुलीवरच सगळं आलेलं असतं आणि आता काय होईल आपण नक्कीच पुढच्या भागात पाहू. मग नंतर लॉर्ड परमिशन देतो. मग तिथे इन्स्पेक्टर येतात. मग नंतर इन्स्पेक्टरला अर्जुन विचारतो की तुम्हीच पुरावे बदललेत का? मग ते इन्स्पेक्टर सगळं खरं खरं सांगतात, हो म्हणतात आणि म्हणतात की मीच बदलले पुरावे आणि महिपतचे पप्पा, महिपतमुळे मी पुरावे बदलले, साक्षीच्या पप्पामुळं मी सर्व पुरावे बदलले आहेत असं अर्जुनला म्हणतो. ते हे ऐकताच सर्व आश्चर्यचकित होऊन जातात आणि दामिनी डिफेंड करते की हां लागले असेल हाताचे ठसे, पण असं तर नाही ना की त्यानेच मारलं साक्षीने. ते हे ऐकताच पॉईंट बी नोटेड. अर्जुन म्हणतो बघा हेच बोलले की घाईघाईत हात लागला असेल म्हणजे ती तिथे उपस्थित होती. आत्ता याचा फांडा फुटलाय आणि साक्षीचा फांडा फुटला. आता पुढे काय होईल आपण नक्कीच पाहू आणि पुढे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलला नक्कीच आमचं चॅनल पहा.